राजस्व अभियानांतर्गत कार्यक्रम आहे त्या कॅम्पसाठी उपस्थित आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आपल्या हा जो महसूल विभागाने जवळपास प्रत्येक आठवड्यामध्ये एका मंडळाच्या ठिकाणी अशा स्वरूपाची लोकांपर्यंत शासन पोहोचवणारी शिबिर आयोजित केलेली आहेत। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की शासनाच्या ज्या सुविधा आहेत, ज्या सेवा आहेत, त्या सर्व नागरिकांपर्यंत एकतर त्याची माहिती पोहोचावी आणि त्या सर्व सुविधांचा लाभ जे नागरिक आहेत, लाभार्थी आहेत, पात्र असणारे, त्यांना जागच्या जागी उपलब्ध करून द्यावा। या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी तहसील कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या जे जात प्रमाणपत्र असतील, नॉन क्रिमिलियर असतील, ई राशन कार्ड आहे, संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभ मंजुरीच्या आदेशाचं वाटप असेल, तसेच ग्रामपंचायत विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र असतील, त्यानंतर विविध विभाग जे आहेत शासनाचे, भूमी अभिलेख आहे, नोंदणी विभाग आहे, या सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि तिचा प्रसार करण्याच्या उद्देशानं ही महाराजस्व अभियानाची संकल्पना महाराष्ट्र शासनाने मांडलेली आहे। यामध्ये लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन व्हावं यासाठी आपण अशा स्वरूपाचे कॅम्प आयोजित करत आहोत। आज आपला कॅम्प झाला आणि कोणाचं काही काम राहिलं असेल म्हणजे आता पुढे काही होणार नाही असं नाही, तर निरंतर प्रक्रियेमध्ये आपलं रेग्युलर जे काम आहे ते होतच राहील। परंतु हे एक विशेष शिबिराच्या आयोजनामार्फत आपण ह्या सुविधांचा आपल्यापर्यंत सगळ्या शासनाच्या सुविधा आहेत ते घेऊन येत आहोत। यामध्ये आपल्याला या व्यतिरिक्त ज्या मला उद्दिष्ट दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता जमिनीचं आकर्षक करायला कुठल्याही प्रकारची परवानगी आपल्याला आवश्यकता असणार नाही। म्हणजे एनए म्हणतो आपण, एनए अशी परमिशन नाही, डायरेक्ट बांधकाम परवानगी आहे। बांधकाम परवानगी घेताना आपण त्याचा लेआउट आहे तो मंजूर करून घ्यायचा आहे। तर आकर्षक परवानगीसाठी जो वेळ लागत होता तो आता यापुढे लागणार नाही, कारण आकर्षक परवानगी हा प्रकारच शासनाने बंद करून टाकलेला आहे। हा एक विषय आहे। सलोखा योजना म्हणून शासनाची योजना आहे। आपल्याकडे बऱ्याच जमिनीमध्ये असं असते की जमीन एकाच्या नावावर आहे आणि ताब्यात दुसऱ्या व्यक्तीच्या आहे, तर त्या योजनेअंतर्गत जमिनीची अदलाबदल फक्त 1000 रुपयाचं स्टॅम्प ड्युटी भरून आपल्याला करून घेता येते। ती सुद्धा योजना शासनाची सुरू आहे, त्याचा सुद्धा लोकांनी लाभ घ्यावा। आधार कार्ड अपडेट करायचं असेल किंवा वेगवेगळ्या ज्या दैनंदिन कामकाजाच्या आपल्या रोजच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत त्या तर सुरू आहेत। तर या महाराजस्व अभियान जे आहे की शासन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा मुख्य उद्देश आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे शिरड शहापूरमध्ये, हा आपल्या ह्या टप्पा 1 मधला दुसरा मंडळ स्तरावरला कार्यक्रम आहे। आपल्या कुठल्याही स्वरूपाच्या अडचणी असतील आपण तहसील कार्यालयामध्ये थेट संपर्क साधू शकता। त्यानंतर आमचं उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे वसमत येथे, तिथं सुद्धा आपण येऊ शकता आणि आपल्या कुठल्याही अडचणी तिचं आपण व्यवस्थित कायदेशीर मार्गाने त्याचं निराकरण करू आणि सर्व सहकार्य म्हणजे आम्ही आपल्यासाठी आहोत हे एक आम्हाला इथं सांगायचं आहे। हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तहसील कार्यालय वसमत अंतर्गत असणारे आपले दोन्ही नायब तहसीलदार आहेत, त्यानंतर या मंडळ विभागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी, तसेच या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सरपंच यांनी मागच्या काळामध्ये जी मेहनत घेतली आणि ज्या शाळेने आपल्याला हे मैदान कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यांचं मी महसूल प्रशासनाच्या वतीनं मनापासून आभार मानतो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि शासनाच्या योजनेला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे महसूल प्रशासनाच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो।